छत्रपती संभाजीनगरातील मुंढा नाका परिसरात मध्यरात्री फिल्मी स्टाईल चोरीची घटना घडली। दर्शन हार्डवेअर दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत हार्डवेअर साहित्य चोरी केलं। चोरीनंतर आरोपी रिक्षामधून मुद्देमाल घेऊन पसार झाले। घटनेची माहिती मिळता जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या बीट मार्शल पथकानं सीसीटीव्ही फुटेज, सायबर सेल आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला। अवघ्या 12 तासात फारुक अहमद खान आणि शेख फिरोज शेख युनुस या 2 सराईत आरोपींना अटक करण्यात आली। तसेच चोरीचा माल खरेदी करणारा अझरुद्दीन अब्दुल खैरखान यालाही ताब्यात घेण्यात आलं। आरोपींकडून चोरीतील मुद्देमालासह 5,06,600 रुपयांचे अवध जप्त करण्यात आला। तपासादरम्यान आरोपींनी यापूर्वी जवाहरनगर पोलीस ठाणे हद्दीतील आणखी 5 चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली। या कारवाईमुळे मुंढा नाका परिसरातील मालिका चोरींचा उलगडा झालाय। ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उप-आयुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल भाले आणि पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी केली आहे। जवाहरनगर पोलिसांच्या हद्दीत मुंढा नाक्याजवळील दर्शन हार्डवेअरचं दुकान आहे। त्या दुकानाला अगदी फिल्म स्टाईल मागून मागच्या साईडनं पक्की भिंत आहे। त्या भिंतीला एक छिद्र पाडून त्यात चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला आणि आतमधून जवळजवळ 75,000च्या वरचं सामान चोरीला नेलेलं आहे, चोरून नेलेलं आहे। ही अशा घरफोड्या बऱ्याच प्रकारच्या घरफोड्या गेल्या 5-6 महिन्यापासून विविध पोलिसांच्या अंतर्गत होत आहेत। त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री पवार सर आणि झोन 2 चे डीसीपी स्वामी सर यांनी कडक निर्देश दिल्यावर जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पीआय कुंभार, हवालदार गोरे व त्यांचा स्टाफ यांनी एक टीम बनवून या गुन्ह्याचा तपास करायला सुरुवात केली। आणि या तपासात त्यांना असं आढळून आलं की 2 संशयित जे होते त्यांनी केलेले त्यापैकी फारुक अहमद खान वय 20 राहणार नूरी मस्जिद समोर इंदिरानगर आणि दुसरा शेख फिरोज शेख युनुस वय 26 हा दत्तनगर कैलास नगरच्या भागात राहणारा, या दोघांनी ही चोरी केलेली आहे। पुढे जाऊन त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबूल दिली। तसंच त्या गुन्ह्याचं प्रात्यक्षिक दाखवलं कसं केलं तर, आणि त्यांच्याजवळ त्या गुन्ह्यात वापरलेला सामान जड होतं, एवढं भरपूर सामान होतं। ते जड सामान नेण्यासाठी त्यांनी त्या रिक्षाचा येण्यासाठी त्या ऑटो रिक्षाचा वापर केला। तो ऑटो रिक्षा या दोघांना अटक करण्यात आली। तपासात असं निष्पन्न झालं की त्यांनी हा जो माल आहे हा गेवराई तांड्याचा एक भंगारवाला आहे, अझरुद्दीन अब्दुल खैरखान, या भंगारवाल्याला हे सामान विकलं। त्या अझरुद्दीनलाही आम्ही अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यात 2 दिवस PCR घेण्यात आलेला आहे। PCR मध्ये त्याच्याकडे अजून तपास करत आहोत। आतापर्यंत सदर गुन्हेगारांनी अशा प्रकारचे 4 गुन्हे, आणखी 4 गुन्हे घरफोडी केलेले कबूल केलेले आहे। अधिक आम्ही तपास करत आहोत। या गुन्ह्यामध्ये पोलीस निरीक्षक कुंभार व त्यांची टीम, ज्यात पोलीस हवालदार भाले, पोलीस अंमलदार गोरे यांनी अति उत्कृष्ट कामगिरी केली आहे। त्याबद्दल त्यांचं मी कौतुक करतो। धन्यवाद।